रायगडमध्ये शेकडो शिंदे शिवसेना आणि किसान मजदूर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला। अलिबागच्या थेरोंडा आणि आग्राव गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश भाजप नेते आस्वाद पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी रायगड महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई पाटील, संदीप घरत, अंकित बंगेरा, संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, मंजुषा कुद्रेमुती, गिरीश तुळपुळे आदी उपस्थित होते। आज आपण इथे प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वप्रथमच बरेच वर्षांनी किंवा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षामार्फत सगळीकडे आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उमेदवार उभे केले। या मतदारसंघामध्ये आम्हाला जिल्हा परिषदला थोडं अपयश आलं, परंतु आम्ही 2 नंबरला बऱ्याच ठिकाणी राहिलो। आमच्या मतांच्या संख्येमध्ये वाढ झाली। 2 आमचे पंचायत समितीचे मेंबर स्वबळावर निवडून आले आणि स्वबळावर आज जी मतं आहेत ही भारतीय जनता पक्षाची स्वबळावर आज झालेली मतं आहेत। आणि भारतीय जनता पक्ष जो लढतो आहे, माननीय पंतप्रधान मोदी साहेब देवेंद्रजी यांच्यावर विश्वास ठेवून आज आग्राव गावातील कोळी बांधव आमचे डोयले आणि जयवंतच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला। ज्या कोळी बांधवांच्या समस्या होत्या सीमांकनाच्या किंवा इतर, हे प्रश्न देखील शासनाच्या माध्यमातून सोडवले गेलेले आहेत। त्याचा कुठेतरी विचार करून पुढचे प्रश्न पण कसे सुटतील याच्यासाठी या सर्व कोळी बांधवांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। सर, जिल्हा परिषद काय नेमकं आहे? वाच्यता म्हणजे आता आम्ही जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका अलिबाग तालुक्यात तरी आम्ही स्वबळावर लढलो आणि विधानसभा जसा पक्ष आदेश देईल तर त्याच पद्धतीने लढावे लागतील, पण स्वबळावरची तयारी करावी लागेल। उद्या 11th आवरला उद्या पक्षाने सांगितलं तरी ती लढता येणार नाही, म्हणून आम्ही तयारी करतो आहे। उद्या त्याचा फायदा युतीतल्या उमेदवाराला देखील होईल किंवा भाजपला सुद्धा होईल, पण ती तयारी करावी लागेल। संघटना वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न करतो आहे आणि निश्चित पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने त्या वेळेला जे आदेश देतील त्या पद्धतीने कामकाज होईल। परंतु पक्ष वाढवायला कुठलाच प्रॉब्लेम नाही, पक्ष हा आम्हाला वाढवावाच लागेल आणि वाढवत राहू आम्ही। राष्ट्रवादी शिवसेना बाहेर राहते याच्यापेक्षा आज आपण राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या। कर्जतमध्ये शिंदे सेनेबरोबर युती होती, परंतु अलिबाग आणि इतर सर्व भागामध्ये दक्षिण रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशीच युती होती। त्याच्यामुळे सध्या तरी चित्र असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची सत्ता बसेल। आमच्याकडे मेजॉरिटी पूर्ण आहे आणि वरतून जसा आदेश येईल तसा आम्हाला वागावं लागेल, त्या पद्धतीने समाविष्ट करून घ्यावं लागेल। त्याच्यात कुठे काही अडचण असण्याचं कारण नाही, कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि महायुतीमध्ये म्हणून आम्ही बऱ्याचशा निवडणुका लढवतो आहे।
जिल्हा परिषदा थोड्याफार नसेल झाले, पण फ्युचरमध्ये ज्या पद्धतीने वरतून पक्षाचे आदेश येईल त्या पद्धतीने पार्टी लाईनवर आम्हाला सगळ्यांना चालवावं लागेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.